निर्वाणी वगैरे चला आपण सर्व आज त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक विश्व चालक पालक मालक अनंत स्वरूप अनंतरात्मा यशोदानंद नंदनंदन व्रज जनवंदन अशा भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांच्या असीम कृपेने त्यांच्याच दिव्य भव्य स्वरूप असणाऱ्या श्रीमद भागवत कथामृत सरोवरामध्ये स्नान करूया, पान करूया आणि चला महाराज जे या माध्यमामधून तुम्ही आम्ही आपलं जीवन अत्यंत शुद्ध आणि अत्यंत पवित्र करून धन्य धन्य करण्याचा प्रयत्न करूया. चला महाराज, आज श्री साईनाथ भगवान यांच्या असीम कृपेने जो या रामपूर क्षेत्रामध्ये दिव्य भव्य आणि विशाल ज्ञानयज्ञाचं आयोजन साईनाथ भगवान यांची दृष्टी आणि समस्त रामपूर ग्रामवासी यांच्यातर्फे करण्यात आला. त्याचा आजचा 5वा दिवस भगवंताच्या कृपेने उजाडलेला आहे आणि त्यांच्याच कृपेने परिपूर्णत्वाला जाणार आहे. चला महाराज, आज परत त्या नैमिषारण्यामध्ये आणि शुकताल तीर्थाच्या ठिकाणी चला की जेथील वातावरण आज अत्यंत अत्यंत आणि अत्यंत आनंदित झालेला आहे. गंगा माता रोजच्या पेक्षा खळखळाट करून जास्त आनंदाने वाहायला लागल्या आणि गंडकी मातेशी हात मिळवणे करून म्हणायला लागल्या की म्हणे, अगं गंडकी, तुला एक सांगू, या विश्वरक्षक भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांची अमृतमयी आणि रसमयी कथा युगान युग अशीच चालत राहो आणि युगान युगे आम्ही मात्र अशीच ऐकत राहो. चला, आज वृक्ष लता वेली देखील रोजच्या पेक्षा आनंदाने फलित आणि पुष्पित झालेले. पशु पक्षी महाराज हितगुज करून जणू एकमेकाशी संवाद साधायला लागलेले आहे. म्हणत आहे की या जन्मात जरी आम्ही आलो तरी आज आमचं जीवन धन्य झालं, कारण त्या भगवंताची एक ऐश्वर्यपूर्ण लीला ऐकण्याचं सौभाग्य आम्हाला लाभलेलं आहे. आज महाराज कोकिळा रोज त्यापेक्षा जास्त मधुर कंठाने गायन करायला लागलेली आहे. जणू हा आवाज जो परमेश्वराने मला दिला त्याचा या सत्संगाकरता एक संगीताची जोड देण्याचा प्रयत्न करायला लागलेले. गाय वासर हमरीत आहे, मोर देखील आनंदाने नृत्य करीत आहे, भ्रमराचं गुंजारण सुरू आहे. आज महाराज येथील वातावरण जे आहे आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे अशा प्रकारचं बनलेलं आहे. कारण आज कान्हाचा जन्म आहे म्हणून सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आणि चला, अशा या
अत्यंत प्रसन्न. नैमिषारण्यामध्ये सूत भगवान दुपारची सूत भगवान स्नानाधिक कर्मे आटोपून अगदी अरुण उदयाबरोबर प्रवेश करते झाले. 88,000 ऋषीगण आणि आज महाराज हजारो सिद्ध साधक ऋषी मुनी यांचे मेळावे या नैमिषारण्यामध्ये ही कथा ऐकण्याकरता आलेले. गेल्या 3 दिवसापासून अनेक ऋषी मुनींचे महाराज समुदाय या नैमिषारण्यामध्ये कथा ऐकण्याकरता येत होते. चला आज सर्वांनी उठून अभिवादन केलं. शुद्ध भगवंताच्या चरण कमलावर साष्टांग दंडवत प्रणिपात सर्वांनी केला आणि असंच प्रसन्न वातावरण शुक तालतीर्थाच्या ठिकाणी देखील होतं. शुकदेव भगवान देखील स्नानाधिक कर्मे आटोपून अलमस्त स्थितीमध्ये डोलत भगवत चिंतन करीत प्रवेश केला.
करीत शुकदेव भगवान प्रवेश करते झाले. परीक्षित राजा समवेत हजारो दिव्य भव्य अधिकारवान ऋषिगण शुकदेव भगवंताच्या चरण कमलावर साष्टांग दंडवत प्रणिपात करते झाले. शुकदेव भगवान स्थानापन्न झाले आणि पुढील अत्यंत सुंदर अशा संवादाला आणि सत्संगाला सुरुवात झालेली आहे. या सत्संगामध्ये जो विषय प्रतिपादन करतात शुकदेव भगवान, तोच विषय सूत भगवान नैमिषारण्यामध्ये सर्व ऋषीगणांना वर्णन करून सांगतात. चला, शुकदेव भगवान सांगतात, अष्टम स्कंदामध्ये गजेंद्र आख्यान आलेला आहे. परीक्षित राजाला थोडी महाराज थोडं कुतूहल वाटलं, आश्चर्य वाटलं की भगवंताने अनेक भक्तजनांचा उद्धार केला, परंतु त्यामध्ये हत्ती देखील होता गजेंद्र नावाचा, की ज्याचा उद्धार भगवंताने केला. अतिव सुंदर महाराजा हे आख्यान आहे. फक्त यातील मर्म मी सांगून जाईल, कारण आपल्याला कृष्ण जन्म करायचा आहे, नाही का. गजेंद्र आख्यानामधील जे मर्म आहे, गजेंद्र जो आहे त्रिकुट पर्वतावर राहायचा, झुंडा समवेत, पत्नी समवेत, मुलांसमवेत एक विशाल जे सरोवर होतं, त्या सरोवरामध्ये 10,000 योजने लांब आणि रुंद त्रिकुट पर्वत, रमणीय सरोवर, आणि त्यामध्ये तो झुंडा समवेत प्रवेश करता झाला. शेवटी महाराज सर्वांनी पाणी पिलं आणि आता गजेंद्र हत्ती आपल्या पत्नी समवेत क्रीडा करायला लागला. क्रीडा करण्यास मनाई नाही शास्त्राची, परंतु महाराज ती क्रीडा करता करता गजेंद्र हा विसरला की हे विशाल सरोवर आहे, तर मगर देखील या सरोवरामध्ये असेल. ऐका महाराज, या प्रसंगामधून श्रीमद भागवत रूपी भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुम्हा आम्हाला सावधान केलेला आहे की तसे संसारामध्ये जे जीव येतात ना जन्माला, ते देखील संसार रूपी क्रीडेमध्ये, विषय रूपी क्रीडेमध्ये एवढे रममान होतात की मृत्यूरूपी मगराला विसरून जातात. दुनिया में रहने वाले क्या तुझको एक खबर है, 2 दिन की जिंदगी है, पल भर का ये सफर है. आंखों ने तेरी तुझको कितने दिखाए मुर्दे, कांधे पे तूने अपने कितने उठाए मुर्दे. तुझ्या दृष्टीने तुला किती मुर्दे दाखवले, कितीतरी मुर्द्यांना तो स्मशानापर्यंत आपल्या खांद्यावर घेऊन पोहोचविलेला आहे, परंतु तरी देखील तो हा विचार करत नाही. फिर भी बनाया ना जब ये तेरी नजर आहे, तरी हा विचार करत नाही की जसं अनेक मूर्त्यांना आपण स्मशानामध्ये नेलं, त्याला जाळलं, तसं एक दिवस आपल्याला देखील जावं लागणार आहे. म्हणून ऐका महाराज, मृत्यूला कधी विसरू नका. त्या दिवशी मी सांगून गेले की आपल्या मृत्यूचं रोज चिंतन. रात्री ज्यावेळेला आपण पलंगावर झोपायला जातो, अनेक नियम आहे महाराज, झोपायचं कसं, उठायचं कसं नंतर सांगितलं, परंतु त्यावेळेला चिंतन करायचं की आपण कसं मेलो, आपल्या नाकामध्ये कसे काय म्हटलं ते कापूस टाकलेला आहे, अगरबत्त्या लावलेल्या आहे, लोक पाहायला येत आहे, नंतर आपल्याला उचललं, ते कोमट पाण्यानं एवढीशा पाण्यानं आंघोळ केली, साबण एवढीशी,
कापड सर्वात स्वस्त, तुराट्या सर्व पुजलेल्या, टाकलं शिडीवर. राम नाम सत्य आहे करत नेलं. स्मशानामध्ये चिता महाराज रचली, त्यावर आपल्याला टाकलं. माचीस टिकाडी लावली, शेवटी आपण जळलो. हेच तर सत्य आहे महाराज जीवनात. बाकी काय सत्य? म्हणून या सत्याला महाराजांनी होता. डोंगरेजी महाराजांनी फारच सुंदर चिंतन मांडलेलं आहे महाराज श्रीमद भागवतामध्ये. का रोज आपण चिंतन करायचं आपल्या मृत्यूचं? त्याची काही कारण सांगितले डोंगरेजी महाराजांनी. आपण जर रोज आपल्या मृत्यूचं चिंतन केलं तर सर्वात पहिली गोष्ट की आपण पापकर्म करणार नाही. दुसरं कारण सांगितलं की संसारामध्ये आपण आसक्त नंतर राहणार नाही. जोपर्यंत जीव महाराज अनासक्त होत नाही, त्या दिवशी मी तुम्हाला चिंतन करून सांगितलं की संत कसे संसार करतात आणि आपण कसं संसार करतो. अनासक्त जोपर्यंत जीव होत नाही आणि जोपर्यंत महाराज भगवत रती, भगवंतामध्ये आसक्ती नाही का, सा परा नु काय म्हटलेलं आहे, सा परा नु स्वरे, परामुक्ती स्वरे. शांडिल्य भक्तिसूत्रामध्ये सांगितलेलं आहे की भक्ती भक्ती म्हणजे काय, याचं चिंतन आपण पुढं पाहणार आहोत. परंतु भक्ती म्हणजे भगवंतामध्ये आपली अतिशय आसक्ती व्हावी, प्रेम व्हावं. सा परा नु रिक्तीश्वरे किंवा सा स्वस्मिन परमप्रेम रूपा. हे फक्त एकच काम करायचं आहे, काहीच अवघड नाही महाराज. इकडची आसक्ती काढायची संसारामधली आणि परमात्म्यामध्ये लावायची आहे, बस एवढंच काम आयुष्यभर आपण करू शकत नाही, आहे की किती सोपं आहे. तर चला, शेवटी महाराज मृत्यूच्या वेळेला मगराने तर गजेंद्राचा पाय पकडला, खेचत नेला आतमध्ये. मुलं आले, मुलांना वाटलं की आता बुड्याचं संपलं. फार सुंदर चिंतन आहे, जवळजवळ 1 तास लागते, परंतु आपल्याला जन्म करायचा आहे त्याच्यामुळे. जाऊ दे म्हणे, बुड्याचं झालंच आहे, आता आपलं लग्न झालं म्हणे. ते आपल्या पत्नी, लहान लहान मुलं काठावर आपल्याकडे लहान लहान तोंड करून पाहत आहे म्हणे. जाऊ दे म्हणे, गेले तर. पत्नी आली महाराज पदर खोचून सांगितलं की म्हणे, हो काही काळजी करू नका, मी तुम्हाला सांगितलं होतं मुलाची जात बेईमान असते. मुलं कुठपर्यंत असते आपले, जोपर्यंत ती येत नाही. ती म्हणजे समजले का? पत्नी आली का ती लगेच म्हणते हळूच, अहो तुम्हाला सांगते मी, वेगळे राहा. वेगळे राहून जरा आपला संसार बघा. ते तुमच्या बुडीची कटकट, ते तुमच्या बुड्याची कटकट, ते दोघंही आवडत नाही म्हणे मला. चला वेगळं वेगळं चला. सांगितलं होतं मी तुम्हाला की तोपर्यंत मुलं आपले आहेत, परंतु तुम्ही मात्र माझं कधीच ऐकलं नाही, कधी मला वेळ दिला नाही. मुलांच्या भविष्यासाठी आयुष्यभर झटले, कधी पिक्चरला नेलं नाही. आता कशाला रडून राहिले? परंतु जाऊ द्या, मी देईल म्हणे तुमच्या जीवाला जीव. मी वाचवेल तुम्हाला या मगरापासून. ज्याने महाराज मगराने पाय धरला होता मुखामध्ये गजेंद्राचा, मी वाचवेल म्हणे. कंबर पकडली पतीची, खेचलं महाराज काठावर. मगराने परत आत नेलं. कालक्रमानं असा बराच चालला. हिने सांगितलं होतं पहिले की म्हणे, ऐका, मुलांनी जरी तुम्हाला वाचविलं नाही, मी वाचवेल. का वाचवेल? तर लग्नामध्ये म्हणे सप्तपदी झाली, सप्तपदी होते ना, आणि त्या सप्तपदीमध्ये
जन्मामध्ये एकाच जन्माचं नाही तर 7 जन्माचं वचन मी तुम्हाला दिलं की तुमच्या सुखादुःखामध्ये मी साथ देईन. किती बरं वाटलं असेल तिच्या पतीला गजेंद्रला. परंतु ही अशीच बोलणारी महाराज ही स्त्री गजेंद्राची तीही सोडून गेली. बस यातून आपल्याला एवढंच सांगायचं आहे की काळाची मुडी पडेल बा जेव्हा, सोड विना तेव्हा माय बाप, सोड विना बंधू पाठीची बहीण. काय म्हटलेला, शेजीची कामिना दूर राय, सोड विना कुणी देशीचा चौधरी, आणिक सोयरी भली भली, तुका म्हणे तुला सोड विना कोणी, एका चक्रपाणी वाचली. बस एवढं लक्षात ठेवा महाराज की मृत्यूच्या वेळेला जर कोणी साथ देणारा असेल, मृत्यूच्या वेळेला जर कोणी साथ देणारा असेल तर तो परमात्मा आहे महाराज. म्हणून आयुष्यभर त्या भगवंताचं चिंतन स्मरण काय म्हटलेलं आहे, ध्यान पूजन अर्चन करत चला तर महाराज तुमचा मृत्यू पीडादायी नाही होणार आहे. श्रीमद भागवत शास्त्र हेच सांगणारी पाठशाळा आहे की आपला मृत्यू मंगलमय कसा करून घ्यावा. पीडादायी मृत्यू होईल परंतु पीडादायी नाही महाराज, प्रसन्न मृत्यू होईल, आनंददायी मृत्यू होईल, सहज मृत्यू होईल आणि त्या भगवंताशी ऐक्य होईल, मंगलमय मृत्यू. एवढं लक्षात ठेवा. या आख्यानामधून चला पुढे समुद्र मंथनाचा सुंदर विषय आलेला आहे. नंतर पटुआ मन भगवान जे आहे